स्वारगेट पोलिसांनी गुन्हाड गावातनंच अटक केली। आरोपीचा 2 दिवस सुरू असलेला शोध अखेर संपलाय। 2 दिवस उसात लपून बसलेला आरोपी जेवायला मिळत नसल्यामुळे पाणी पिण्यासाठी 2 दिवस रात्री त्याच्या नातेवाईकांकडे येऊन गेला आणि पोलिसांनी त्याच मागावर तपास केला। अखेर रात्री 1 वाजता हा आरोपी कॅनॉलच्या बाजूला झोपून असताना शोध घेणाऱ्या पोलिसांना दिसला आणि 2 दिवसांपासून सुरू असलेलं मिशन अखेर यशस्वी झालं। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी। आरोपी ताब्यात आहे, त्याला कस्टडीमध्ये घेतलेलं आहे। पुढचे इन्व्हेस्टिगेशन जे ते स्वारगेट पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू राहील। पाणी पिण्यासाठी आलता सर कुठं? आरोपी ताब्यात आहे, त्याला ताब्यात घेतलेलं आहे। पुढचे इन्व्हेस्टिगेशन स्वारगेट कडून चालू राहील। तुम्हाला ते तिथं तुम्हाला सगळी इतर माहिती प्राप्त होईल। संबंधित आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुणे पोलिसांनी। जी इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतलेला आहे। बाकी डिटेल माहिती माननीय आयुक्त सर प्रेस कॉन्फरन्समध्ये देतील। रात्रीचे 2 वाजत आलेत आणि जो आरोपी आहे स्वारगेटच्या बलात्कार प्रकरणामधला एसटी स्टँडवरचा हा आरोपी 2 वाजता रात्री स्वारगेट पोलिसांच्या डिटेक्शन ब्रांचनं या गावातून पकडलाय। रात्री 10:30 वाजेच्या सुमारास हा आरोपी पुन्हा एकदा गावामध्ये आलेला होता आणि पोलीस अधिकारी आता रवाना झालेत पुण्याच्या दिशेनं या आरोपीला घेऊन। जी माहिती मिळते त्यानुसार तो आल्यानंतर ज्या घरामध्ये तो आलेला होता त्या घरामध्ये त्यांना सांगितलेलं होतं की मला सरेंडर करायचंय, आता मला सहन होत नाही, माझ्याकडून चूक झाली आहे। ही सगळी माहिती जी आहे महेश बहिरट नावाच्या एका व्यक्तीच्या घरी तो गावामध्ये आलेला होता 10:30च्या सुमारास आणि त्यानंतर या व्यक्तीनं पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तो ज्या रस्त्यानं उसाना आलेला होता त्या रस्त्यापर्यंत नेलेलं होतं। मात्र हा आरोपी जो आहे तो गावातच एका ठिकाणी लपून बसलेला होता आणि पोलिसांनी गावात शोध घेतल्यानंतर या आरोपीला इथून अटक केली आहे आणि आता हे सगळेजण पुण्याच्या दिशेनं रवाना झालेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। तर अखेर 50 तासांच्या शोध मोहिमेनंतर आरोपी दत्ता गाडे हा पोलिसांच्या ताब्यात आहे। त्याला मध्यरात्रीनंतर अटक करण्यात आली आणि त्याला लगेचच पुण्यामध्ये आणलं गेलंय। पीडितेवर अत्याचार केल्यानंतर तो त्याच्या गावी पळून गेला होता। जुन्नरमधलं गुन्हाट हे त्याचं गाव, शिरूरमधलं गुन्हाट हे त्याचं गाव आणि तिथूनच पोलिसांनी त्याला अटक केली आहे। गुन्हाट गावातनं आरोपीला अटक केल्यानंतर त्याला रात्री पुण्यातल्या लष्कर पोलीस स्टेशनला आणण्यात आलं। आरोपीला लष्कर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि त्याला घेऊन चाललेले आहेत पोलीस। आरोपी दत्तात्रय गाडे जो आहे याला पोलिसांनी लष्कर पोलीस ठाण्यामध्ये आणलंय। पुणे पोलिसांनी अटक केलेली होती। गुनोट गावातून त्याला अटक करण्यात आलेली होती पोलिसांकडून आणि पोलिसांचं पथक जे आहे ते त्यांना घेऊन थेट या ठिकाणी आलंय। हे सगळे कर्मचारीच आहेत, हे कर्मचारी त्यांना घेऊन आलेत। डीसीपी स्मार्तना पाटील या सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्यात आणि 2 दिवस जवळपास 50 तासानंतर हा आरोपी जो आहे तो मिळून आलेला होता। मोठी पोलीस फोर्स जी आहे ती बंदोबस्तासाठी इथं तपास जो आहे तो सुरू होता आणि आरोपीला गुनोट गावातून अटक करण्यात आली। शेवटी या सगळ्या प्रकारात गेले 50 तास पोलिसांनी प्रचंड मोठी ताकद लावलेली होती। शेवटी आरोपी जो आहे त्याचा शोध घेण्यासाठी थर्मल ड्रोन्स असतील, स्निफर डॉग्स असतील, या सगळ्यांची मदत घेण्यात आलेली होती। त्यानंतर जवळपास 2 दिवस शोध घेतल्यानंतर हे आरोपी गुनोट गावामध्येच लपून राहिलेला होता। संध्याकाळी तो त्याचे नातेवाईक जे आहेत त्यांच्या घरी पाणी मागण्यासाठी आलेला होता साधारण 10:30च्या सुमारास आणि त्यानंतर पोलिसांना याची जेव्हा माहिती मिळाली तो येऊन काही वेळात लगेच तिथून निघून गेलेला होता आणि गावाच्या जवळ असलेल्या विहिरीजवळ झोपून होता। ज्या गस्तीवरचे पोलीस होते, स्वारगेट पोलीस ठाण्याची टीम जी होती ती त्याचा शोध घेत असताना त्यांना तो तिथं कॅनॉलमध्ये झोपून नदीच्या विहिरीच्या बाजूला झोपलेला आढळून आला आणि त्यानंतर त्याला तातडीनं ताब्यात घेण्यात आलं। तिथं त्याची ओळख पटल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांकडून काही क्षणांमध्ये स्वारगेटची टीम जी आहे ती त्यांना घेऊन पुण्याच्या दिशेनं रवाना झालेली होती आणि अखेर त्याला पुण्यात आणल्यानंतर आता लष्कर पोलीस ठाण्यामध्ये लॉकअपला ठेवण्यात आलेलं आहे। स्निफर डॉगच्या मदतीनं जो आजूबाजूला ऊसाची शेती जी होती साधारण 2 किलोमीटरपर्यंत ऊसाची शेती जी आहे
ती पोलिसांनी धुंडाळून काढली 1 वाजेपर्यंत आणि त्याच दरम्यान साधारण 1:15 वाजेच्या सुमारास हा आरोपी जो आहे तो गावाजवळच्याच विहिरी शेजारी जो कॅनॉल असतो बेबी कॅनॉल त्याच्यामध्ये झोपलेला होता आणि गस्तीवरती असताना या स्वारगेटच्या पोलिसांना तो दिसून आल्यानंतर त्याला तिथून ताब्यात घेण्यात आलं आणि तातडीनं पुण्याला आणण्यात आले. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर ग्रामस्थांच्या मदतीनं दत्ता गाडेला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. त्या सदर आरोपीचा त्या ठिकाणी संपर्क लागण्याने आमच्या गुन्हाड गावातील JPL क्रिकेट मैदान आहे, त्या ठिकाणी चंदन वस्ती आहे, या परिसरामध्ये त्या ठिकाणी तो आरोपी त्या ठिकाणी फिरत होता आणि तो पोलिसांना त्या ठिकाणी चकवा देऊन लपून बसलेला होता आणि तितक्यात त्या आरोपीला मी स्वतः पाहिलं आणि तो पळत असताना त्याला त्या ठिकाणी जाऊन मी पकडलं. त्यासोबत माझ्यासोबत सायनाथ वळू होते किंवा त्यासोबत त्या ठिकाणी बाकीचे काही पोलीस यंत्र त्या ठिकाणी मी त्वरित फोन करायचंच त्या ठिकाणी मग सदर आरोपी मी ताब्यात घेतला. तर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे. त्याने यापूर्वी सुद्धा अनेक गुन्हे केले आहेत. वाहनामध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं लुटल्याचे गुन्हे सुद्धा त्याच्यावरती दाखल आहेत. नाव दत्तात्रय गाडे, राहणार गुणाट, शिरूर, पुणे, पेशा लूटमार. हा चेहरा जरा निरखून पहा. याच नराधामानं त्या असहाय्य तरुणीवर शिवशाही ST बसमध्ये बलात्कार केला. त्या बलात्काराच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरून गेला. गजबजलेल्या बस स्थानकात त्या नराधमानं ते सैतानी कृत्य केलं. आरोपी दत्ता गाडे हा मुळातच गुन्हेगारी वृत्तीचा असल्याचं आता समोर आलंय. प्रवाशांची लूटमार करणं हाच दत्तात्रय गाडेचा पेशा आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं तो एकट्या वयस्कर महिलांना लुबाडत असे. शिरूरसह विविध पोलीस ठाण्यांमध्ये या प्रकरणी त्याच्या विरोधात 1-2 नव्हे तर तब्बल 6 गुन्हे दाखल आहेत. त्यानं शिरूर, शिक्रापूरसह अहिल्यानगर जिल्ह्यातही गुन्हे केले आहेत. 3 वर्षांपूर्वी तो शिरूर लुटीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आला होता. आता पुन्हा एकदा पोलीस त्याच्या मागावरती आहेत. त्याच्यावर स्विफ्ट गाडीमध्ये बसून महिलांना घेऊन जाणं आणि त्यांच्या गळ्यातील जे सोनं आहे ते धाक दाखवून लुटण्याचं काम हे करत होता हा दत्ता गाडे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 मध्ये सैतान दत्ता गाडेनं कर्जावर स्विफ्ट कार खरेदी केली होती. पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतूक तो या कारमधून करत होता. झटपट पैसा कमवण्याच्या नादात त्यानं लुटीचा उद्योग सुरू केला होता. अंगावर सोन्याचे दागिने असलेल्या एकट्या दुकट्या वयस्कर महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तो आपल्या कारमध्ये बसवत असे. प्रवासादरम्यान घरातून जेवणाचा डबा घ्यायचा अथवा जवळच्या मार्गाने जाऊ असं सांगून तो कार आडमार्गे नेऊन लूटमार करत असे. पण एका महिलेच्या सतर्कतेमुळे तो पुणे पोलिसांच्या हाती लागला होता. त्यावेळी दत्तानं 6 गुन्ह्यांची कबुली दिली होती. तसंच त्याच्याकडनं 12 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते. सैतान दत्ता गाडेच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. त्याच्या कुटुंबाकडं वडिलोपार्जित 3 एकर शेतजमीन आहे. सुरुवातीपासूनच त्याचा गुन्हेगारीकडे ओढा होता. आता बलात्कार प्रकरणामुळे त्याचे काळे कारनामे चव्हाट्यावर आले. सचिन तोडकरसह सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, शिरूर, पुणे.